तर विद्यार्थ्यांनो एका नव्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच रोजच्यासारखेच मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज आपण अतिशय महत्त्वाचे जनरल नॉलेज कव्हर करणार असल्याकारणास्तव सर्वांनीच या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे, ही सर्वप्रथम रिक्वेस्ट आहे। 1 सेकंड पण आपल्याला लागणार नाही या सुपर क्लासला लाईक करण्यासाठी, लगेच करून घ्यायचं आहे। जेव्हा तुम्ही या सुपर क्लासला लाईक करसाल तुमच्यासाठी अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास बनवण्यासाठी मला मोटिवेशन मिळेल, त्या कारणास्तव लाईक लगेच करून घ्या। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राइब लगेच करून घ्यायचं आहे, जेणेकरून होईल काय की नवीन सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल विद्यार्थ्यांनो त्याची नोटिफिकेशन जे आहे अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जाईल। त्या कारणास्तव सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न कव्हर करूया। प्रश्न आपल्या समोर असा दिसून येतो की सत्यमेव जयते हे जे ब्रीदवाक्य आहे कोणत्या भाषेत लिहिण्यात आलेले आहे? सत्यमेव जयते संस्कृत, मराठी, देवनागरी किंवा हिंदी? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्या समोर 3 योग्य आहेत। देवनागरी लिपीमध्ये जे आहे सत्यमेव जयते हे ब्रीदवाक्य लिहिलेले आहे। सत्यमेव जयते या ब्रीदवाक्याला राष्ट्राचा दर्जा कोण दिला? तर विद्यार्थ्यांनो या ठिकाणी मदन मोहन यांनी दिलेला आहे। पंडित मदन मोहन मालवीय यांनी दिलेला आहे। कोणत्या वर्षी? तर ते वर्ष होते 1918। या वर्षी राष्ट्रीय ब्रीदवाक्याचा दर्जा या ठिकाणी सत्यमेव जयते याला देण्यात आलेला दिसून येतो। तर घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न दुसरा आपल्या समोर असा आहे की कोणकोणते प्राणी हे सस्तन प्राणी वर्गात मोडतात विचारलेलं आहे। जे प्राणी सस्तन प्राणी वर्गात मोडतात ते विचारलेले आहे की कोणकोणते आहेत? जिराफ, हत्ती, उंट किंवा वरीलपैकी सर्व? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य आहे। वरीलपैकी सर्वच म्हणजे उंट, हत्ती, जिराफ हे सर्व प्राणी जे आहे कोणत्या? तर या ठिकाणी सस्तन प्राणी वर्गात मोडतात। कारण का? हे तर पिल्लाला जन्म देतात त्या कारणास्तव। तर घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न तिसरा असा आहे राज्यघटनेतील 360 कलम कोणत्या आणीबाणीशी संबंधित येते? घटनेतील कलम आहे विद्यार्थ्यांनो 360 हे कोणत्या आणीबाणीशी संबंधित आहे? आर्थिक, राष्ट्रीय, राज्य किंवा वरीलपैकी नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। आर्थिक आणीबाणीशी संबंधित राज्यघटनेतील कलम 360 हे असलेले आपल्या सर्वांना दिसून येते। तर घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न चौथा असा आहे राज्यघटनेमध्ये राष्ट्रीय आणीबाणी संबंधित असलेले कलम आता या ठिकाणी विचारलेलं आहे। पूर्वी आपण आर्थिक आणीबाणीशी पाहिलेलं आहे, या ठिकाणी राष्ट्रीय आणीबाणी संबंधित विचारलेले आहे। कलम 352, 354, 355 किंवा 345? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। 352 हे जे कलम आहे राष्ट्रीय आणीबाणीशी राज्यघटनेमध्ये संबंधित असलेले एक कलम आपल्या सर्वांना पाहावयास मिळते। तर घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न 5वा राष्ट्रीय आणीबाणी कोणत्या कारणास्तव लागू केल्या जातात किंवा लागू केल्या जाऊ शकतात ते आपल्याला विचारलेलं आहे। राष्ट्रीय आणीबाणी परकीय आक्रमण, युद्ध, सशस्त्र बंड किंवा वरीलपैकी सर्वच? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे। वरीलपैकी सर्वच विद्यार्थ्यांनो सशस्त्र बंड, युद्ध, परकीय आक्रमण या सर्व कारणास्तव भारतामध्ये राष्ट्रीय आणीबाणी ह्या लागू केल्या जात असतात किंवा केल्या जाऊ शकतात। तर 6वा प्रश्न असा आहे मराठीतील पहिले पत्रकार नावाने कोणाला ओळखतात? मराठीतील पहिले पत्रकार कोणाला म्हणतात? तर ऑप्शनमध्ये काय आहे? विनोबा भावे, महर्षी कर्वे, महात्मा गांधी किंवा महात्मा फुले? तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। विनोबा भावे यांना जे आहे मराठी भाषेतील पहिले पत्रकार या नावाने ओळखले जात असते। तर घेऊया 7वा प्रश्न। प्रश्न असा आहे हिरव्या पालेभाज्यापासून कोणते जीवनसत्व प्राप्त होते ते आपल्याला विचारलेलं आहे। स्पेशली हिरव्या पालेभाज्या असतात त्यापासून कोणते जीवनसत्व प्राप्त होते? अ जीवनसत्व, ब जीवनसत्व, क जीवनसत्व किंवा ड जीवनसत्व? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। अ जीवनसत्व विद्यार्थ्यांनी जे आहे आपल्याला दिसून येते की हिरव्या पालेभाज्यापासून प्रामुख्याने प्राप्त होत असते आपल्या शरीराला। घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न या ठिकाणी असा आहे अयोध्या हे जे शहर आहे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? अयोध्या शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? कोयना, शरयू, कावेरी किंवा नीरा? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। शरयू नदीच्या काठावर विद्यार्थ्यांनो अयोध्या हे अतिशय प्रसिद्ध आणि महत्त्वाचे असलेले जे शहर आहे स्थित दिसून येते। तर घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न 9वा असा आहे निवडणुकीचा जो प्रचार असतो किती घंट्या अगोदर थांबवला जात असतो ते विचारलेलं आहे। निवडणुकीचा प्रचार 44 घंटे अगोदर, 48 घंटे अगोदर, 50 किंवा 35? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। 48 तासा अगोदर जो आहे निवडणुकीचा जो प्रचार असतो तो थांबवला जात असतो विद्यार्थ्यांनो। तर घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न 10वा असा आहे
या ठिकाणी भगवान महावीर जैन धर्मांचे कितवे तीर्थकार होते ते आपल्याला सांगायचं आहे. भगवान महावीर 20वे, 22वे, 24वे किंवा 23वे. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. 24वे तीर्थकार म्हणजेच भगवान महावीर हे जैन धर्माचे असलेले आपल्या सर्वांना दिसून आलेले आहेत. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 11वा असा आहे, श्रीगोंदे या ठिकाणी कशाचे अभयारण्य स्थित आहे? ठिकाण आहे श्रीगोंदे. या ठिकाणी कशाचे अभयारण्य आहे? वाघ, माळढोक पक्षी किंवा मोर किंवा वरीलपैकी सर्वच. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. माळढोक यांच्याशी असलेले जे आहे श्रीगोंदे या ठिकाणी अभयारण्य विद्यार्थ्यांना आपल्या सर्वांना पाहावयास मिळते. तर घेऊया 12वा प्रश्न. खालील कोणकोणते प्राणी हे सस्तन प्राणी आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे. सस्तन प्राणी आपण याविषयी पूर्वी एक क्वेश्चन्स कव्हर केलेला आहे. हा दुसरा आहे कांगारू, ससा, वरील दोन्ही किंवा लांडोर. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर या ठिकाणी किती योग्य राहील? लांडोर तर नाहीच, कारण लांडोर अंडे देत असतो. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. ससा आणि कांगारू हे दोन्हीही जे आहेत विद्यार्थ्यांनो काय आहेत? तर सर्वांनाच माहीत झालेले आहे की सस्तन प्राणी वर्गामध्ये मोडणारे ते दिसून येतात. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 13वा असा आहे की नाशिक जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणती लेणी स्थित आहे? नाशिक जिल्ह्यामध्ये स्थित असलेली लेणी विचारलेली आहे. आगाशिव लेणी, पांडव लेणी किंवा अजिंठा लेणी किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. पांडव लेणी जे आहे विद्यार्थ्यांनो नाशिक जिल्ह्यामध्ये असलेली आपल्या सर्वांना पाहावयास मिळते. तर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांनो 14वा असा आहे, क्रांती मैदान खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? क्रांती मैदान कोणत्या शहरात येते? सर्वांना माहीत असल्याचं उत्तर नागपूर, पुणे, मुंबई, नाशिक. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. मुंबई या शहरामध्ये क्रांती मैदान जे आहे आपल्याला स्थित असलेले दिसून येते. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 15वा असा आहे की आर्य समाजाचे मुख्य केंद्र खालीलपैकी कोणते ठिकाण होते? समाज आहे आर्य समाज. तर मुख्य केंद्र विचारलेले आहे. ऑप्शनमध्ये कोलकाता, लाहोर, चेन्नई किंवा जमशेदपूर. ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. लाहोर हे जे शहर आहे आर्य समाजाचे प्रमुख केंद्र बनलेले आपल्या सर्वांना दिसून येते की होते म्हणून. 16वा प्रश्न असा आहे विद्यार्थ्यांनो, ऐतिहासिक प्रसिद्ध असलेले चक्रदेव पर्वत कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? पर्वताचं नाव लक्षात घ्या. सर्वप्रथम चक्रदेव पर्वत विचारलेला आहे. तर ऑप्शनमध्ये काय आहे? सिंधुदुर्ग, सोलापूर, सातारा किंवा अमरावती. ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. सातारा या जिल्ह्यामध्ये ऐतिहासिक प्रसिद्ध असलेला चक्रदेव पर्वत असलेला आपल्या सर्वांना दिसून येतो. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 17वा असा आहे की मिलिंद महाविद्यालयाची स्थापना कोणी केलेली आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. याचं उत्तर येत असेल आपल्याला बहुतेक. मिलिंद महाविद्यालयाची स्थापना विचारलेली आहे. शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले किंवा महात्मा गांधी. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आहे विद्यार्थ्यांनो मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केलेली आपल्या सर्वांना दिसून येते. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 18वा असा आहे की शरीरामध्ये साठवले न जाणारे जीवनसत्व विचारलेले आहे. शरीरामध्ये कोणते जीवनसत्व आहे जे की एकमात्र आहे, साठवले जात नाही? जीवनसत्व जीवनसत्व अ, जीवनसत्व ब, जीवनसत्व क किंवा जीवनसत्व सी. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. जीवनसत्व सी हे जे जीवनसत्व आहे शरीरामध्ये साठवले न जाणारे आहे. हे 3 ते 4 महिने शरीरामध्ये राहते. जर आपण 3 ते 4 महिने सी जीवनसत्वाचं काहीही नाही खाल्लं तर हे जीवनसत्व नष्ट होते, शरीरामध्ये संपून जाते म्हणजे, आणि त्या ठिकाणी सी जीवनसत्वाची कमतरता शरीराला भासते. तर घेऊया पुढचा प्रश्न. 19वा प्रश्न असा आहे विद्यार्थ्यांनो, भाग्यापेक्षा जास्त कर्मावर भर द्या हे कोणत्या समाजाचा मुख्य उद्देश होता आपल्याला विचारलेलं आहे. भाग्यापेक्षा जास्त कर्मावर भर देण्याचा उद्देश, मुख्य उद्देश. प्रार्थना समाज, आर्य समाज, ब्राह्मो समाज किंवा महिला समाज. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य राहणार आहे. प्रार्थना समाजाचे मुख्य ध्येय म्हणजे काय होते की भाग्यापेक्षा जास्त कर्मावर भर द्या असे ठेवण्यात आलेले होते. तर घेऊया पुढचा प्रश्न. 20वा प्रश्न असा आहे की कृष्णा व कोयना या 2 नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी झालेला आहे? 2 नद्या आहेत, कृष्णा एक आहे आणि कोयना ही दुसरी आहे. नरसोबाची वाडी, पंढरपूर, कराड किंवा नाशिक. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य राहणार आहे. या ठिकाणी कराड हे जे ठिकाण आहे या ठिकाणी कृष्णा तसेच कोयना या 2 नद्यांचा संगम झालेला आपल्या सर्वांना दिसून येतो. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी 21वा घेऊया. भारतातील दुधाच्या उत्पादनामध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकाचे आहे? भारतामध्ये दुधाच्या उत्पादनात विचारलेले आहे की कोणते आहे? तर ऑप्शनमध्ये आहेत उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा किंवा मध्य प्रदेश. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. उत्तर प्रदेश हे जे राज्य आहे दुधाच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचे असलेले आपल्या सर्वांना दिसून येते.
22वा प्रश्न, स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी देशाला संबोधित करण्याचा जो अधिकार आहे राज्यघटनेने कोणाला दिलेला आहे? स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी विचारलेला आहे विद्यार्थ्यांनो की कोणाला आहे? राज्यपाल, राष्ट्रपती, पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 3 योग्य आहे. पंतप्रधान, भारताचे पंतप्रधान यांच्याकडे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी देशाला संबोधित करण्याचा अधिकार असतो. तसेच राष्ट्रपती यांच्याकडे तर कोणत्या दिवशी? प्रजासत्ताक या ठिकाणी प्रजासत्ताक या दिवशी असतो विद्यार्थ्यांनो. राष्ट्रपती यांच्याकडे देशाला संबोधित करण्याचा अधिकार. तर कारण जे आहे 26 जानेवारीला आपली जी भारतीय राज्यघटना होती ती अंमलात आली कारणास्तव. या ठिकाणी देशाचा राज्यकारभार जो आहे राष्ट्रपती यांच्या नावाने चालतो, पण प्रत्यक्ष व्यवहार कोण करते ते आपल्याला विचारलेलं आहे. प्रश्न थोडासा मोठा असल्या कारणास्तव स्क्रीनच्या बाहेर न जाण्या कारणास्तव खाली घेतलेला आहे आणि पर्याय 1 जो आहे खाली गेलेला आहे, माफ करा त्या कारणास्तव. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य आहे. 4 म्हणजेच वरीलपैकी सर्व. वरीलपैकी सर्व म्हणजेच मंत्रिमंडळ, तसेच न्यायमंडळ, पंतप्रधान या सर्व, हे जे सर्व आहे प्रत्यक्ष व्यवहार करतात, पण देशाचा राज्यकारभार जो आहे राष्ट्रपती यांच्या नावाने चालत असतो. प्रत्यक्ष व्यवहार हे सर्वजण करत असतात. पाहून घ्या. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 24वा दिसून येतो की आपल्याला लोकसभेने मान्य केलेले जे विधेयक असते ते राज्यसभेला किती दिवसात मान्य करणे हे बंधनकारक असते ते विचारलेले आहे. मान्य करणे बंधनकारक असते ते विचारलेलं आहे की किती दिवसामध्ये राज्यसभेला? 15 दिवस, 14 दिवस, 16 दिवस किंवा 18 दिवस? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे. कोणते विधेयक जे आहे लोकसभेने मान्य केले आणि ते राज्यसभेमध्ये जर पाठवले तर ते काय आहे विधेयक विद्यार्थ्यांनो? 14 दिवसामध्ये राज्यसभेला मान्य करणे हे बंधनकारक असते. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 25वा दिसून येतो की भगवान गौतम बुद्ध यांचा जो विवाह आहे खालीलपैकी कोणत्या राजकुमारीशी झालेला होता ते आपल्याला विचारलेलं आहे. भगवान गौतम बुद्धांचा. तर यशोधरा, बंधना, प्रज्ञा, वैशाली? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे. राजकुमारी यशोधरा यांच्याशी भगवान गौतम बुद्धांचा विवाह झालेला होता. तर घेऊया 26वा प्रश्न असा आहे, सरदार सरोवर हे खालीलपैकी कोणत्या नदीवर स्थित आहे किंवा आहे ते विचारलेलं आहे. सरोवराचं नाव आहे सरदार सरोवर. नर्मदा, सतलज, गंगा, तापी? तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर या ठिकाणी योग्य राहणार आहे. 1 म्हणजेच नर्मदा नदीवर जे आहे सरदार सरोवर असलेले आपल्या सर्वांना दिसून येते की आहे असे. 27वा प्रश्न, जे थॉम्सन यांनी खालीलपैकी कशाचा शोध लावलेला आहे? जे थॉम्सन यांनी विचारलेला आहे की कशाचा शोध लावला? इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन, प्रोटॉन किंवा या ठिकाणी वरीलपैकी सर्व? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. इलेक्ट्रॉनचा जो शोध आहे जे थॉम्सन यांनी लावलेला आहे. तर घेऊया प्रश्न 28वा पाहूया. लिटमस हा जो आहे खालीलपैकी कोणत्या वनस्पतीपासून तयार होतो? लिटमस कोणत्या वनस्पतीपासून तयार होतो? ऑप्शनमध्ये काय आहे विद्यार्थ्यांनो? लायकेन, तुळशी, निलगिरी किंवा चंदन? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. लायकेन यांच्यापासून जे आहे लिटमस हा तयार केला जात असतो. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 29वा असा आहे की संस्थानिकांच्या शिक्षणासाठी पहिले कॉलेज जे आहे कोणी काढलेले होते? संस्थानिकांच्या शिक्षणासाठी पहिले कॉलेज लॉर्ड रिपन, लॉर्ड कर्झन, लॉर्ड लिटन किंवा लॉर्ड मेयो? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य आहे. लॉर्ड मेयो यांनी जे आहे संस्थानिकांच्या शिक्षणासाठी या ठिकाणी पहिले कॉलेज काढलेले होते. लॉर्ड मेयो यांचा जो वध आहे विद्यार्थ्यांनो कुठे करण्यात आलेला होता? तर अंदमान या ठिकाणी करण्यात आलेला होता. कोणी केलेला होता? तर एका पठाणाने केलेला होता. तर हे डेटा जे आहे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तर कव्हर करूया. 30वा प्रश्न काय राहणार आहे? एस्कॉर्बिक ॲसिडच्या अभावी खालीलपैकी कोणता रोग होत असतो? एस्कॉर्बिक ॲसिडच्या अभावी होणारा रोग मलेरिया, स्कर्वी, मुळदूस किंवा कर्करोग? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य आहे. स्कर्वी हा जो रोग आहे तो एस्कॉर्बिक ॲसिडच्या अभावी एक होणारा आपल्याला रोग दिसून येतो. सुपर क्लासला विद्यार्थ्यांनो आता एक लाईक करण्याची वेळ आलेली आहे. एक लाईक काहीही झालं सुपर क्लासला नक्कीच करायचं आहे. 1 सेकंड आपल्याला देऊन लाईक करायचं आहे. थोडासा मोटिवेशन तुमच्यातर्फे जेव्हा लाईक कराल तेव्हा मला मिळेल त्या कारणास्तव. तसेच तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर काय करायचं आहे? चॅनलला सबस्क्राईब लगेच करून घ्यायचं आहे. अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास पुढे एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी. कारण सबस्क्राईब जेव्हा करसाल
पुढची सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल त्याची नोटिफिकेशन जे आहे अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जाईल. त्या कारणास्तव सबस्क्राईब करणं अत्यंत गरजेचे असते. सुपर क्लासला एक लाईक पण जरूर करून घ्या. तर मिळतो कडे स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.